नमस्कार. मी डॉक्टर शिवकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी ठाणे. 1 मे पासून महाराष्ट्रात जनगणनेला सुरुवात झाली आहे आणि या जनगणनेमध्ये सर्वप्रथम मी सर्व ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो, की आपण यामध्ये उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद द्यावा. या जनगणनेमध्ये सर्वप्रथमच डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये स्वगणना ही आपण आपल्या घरी करू शकता. 1 ते 15 मे या कालावधीत se.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपण जी नोटिफाईड क्वेश्चन आहेत ती प्रश्नांची उत्तरे द्यावी आणि तो फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एच या अद्याक्षराने सुरू होणारा एक SCID आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल आणि प्रगणक घरी आल्यानंतर तो ID आपण जतन करून ठेवावा आणि तो ID प्रगणकाला सांगावा. प्रगणकाने तो ID टाकल्यानंतर आपली माहिती जी आहे ती व्हेरीफाय करून त्यामध्ये प्रगणक ती माहिती सबमिट करते. या टप्प्यानंतर पुढचा टप्पा जो असेल तो घरोघरी भेटी देऊन प्रगणक ती पुढची प्रक्रिया त्यामध्ये करतील. दरम्यान नागरिकांकडून जी माहिती संकलित केली जात आहे ती जनगणना कायदा 1948 या अन्वये गोपनीय ठेवण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही चिंता न बाळगता यामध्ये आपली माहिती उत्स्फूर्तपणे सर्व प्रगणकांना देण्यात यावी. मे महिन्याच्या उन्हात ही जनगणना प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. त्यामुळे प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर त्यांना पिण्याचे पाणी आणि बसण्यासाठी हवेशीर जागा ही देण्यात यावी. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण त्यांना आदरातिथ्य द्यावं अशी मी आवाहन या प्रसंगी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.